महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या सगळ्यांचं पांडुरंग, त्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये ज्या वेळेला आपण सर्वजण जातो, अनेक लोक त्या ठिकाणी येत असतात. वेगवेगळ्या जाती धर्मातली लोक त्या ठिकाणी येतात, वारकरी येतात, भाविक येतात. अगदी राज्याच्या बाहेर कानाकोपऱ्यातनं, राज्यातनं, देशातनं लोक त्या ठिकाणी येत असतात. आणि अतिशय गरिबीच्या परिस्थितीतनं मोलमजुरी करणारे शेतकरी वर्गातले असे देखील लोक त्या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने येत असतात. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्या लोकांना मी तर असं म्हणेन की बरीच लोक अशी असतात की आयुष्यातनं एकदाच त्यांना त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला जाता येतं, कारण की जवळ पैसे नसतात आणि इतकं सगळं काम वगैरे सगळ्या गोष्टी सोडून त्यांना जाणं शक्यही नसतं, कारण की मोलमजुरी, रोजंदारी या सगळ्या विवंचनेमधून ते जात असतात. परंतु तिथे गेल्यानंतर अंगावरचं काही किडूक असेल ते मोडूनसुद्धा अनेक महिला त्या ठिकाणी पोहोचतात. ज्या वेळेला महिला तिथे जातात, पुरुष जातात, भाविक जातात, अनेक प्रकारच्या इच्छा त्यांच्या मनामध्ये अगदी काही महिन्यापासून असतं की बाबा आपण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होईल, पांडुरंगाकडे आपण काही मागणं मागूया, पांडुरंगाला आपल्या मनातल्या गोष्टी सांगूया, किमान पक्षी त्याला डोळे भरून पाहावं, अशी देखील त्यांची सगळ्यांची, आपल्या सगळ्यांचीच ती इच्छा असते. आणि ह्या सगळ्या भावभावना मनामध्ये घेऊन त्यावेळी ज्या वेळेला आपण पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रवेश करतो, त्याच्या गाभाऱ्यात जातो आणि गाभाऱ्यात गेल्यानंतर जेव्हा पांडुरंगाशी एकरूप होण्याची वेळ येते, अगदी पांडुरंगाच्या मूर्तीसमोर माणूस ज्या वेळेला उभा राहतो त्यावेळेला तो काहीतरी पांडुरंगाशी बोलू इच्छितो, परंतु ते बोलण्याची त्याची जेव्हा ती इच्छा असते त्याच वेळेला त्याच्या पाठीमागे उभे असणारे जे सुरक्षा रक्षक आहेत ते त्यांच्या पाठीमध्ये धपाटा मारतात, बुद्धा मारतात. अनेक वेळेला महिलांना त्या ठिकाणी ज्या महिला कर्मचारी आहेत त्या चिमटे काढून देखील बाहेर काढण्याचा ते प्रयत्न करत असतात. आजची पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण असं आहे की मी काल स्वतः पंढरपुरात गेलो होतो. काल आणि परवा 2 दिवस मी पंढरपुरात होतो. ज्या वेळेला मी तिथे गेलो त्यावेळेला मला स्वतःला देखील अशा पद्धतीचा अनुभव आला आणि माझ्यासोबत असणारे जे कोणी इतर वारकरी भाविक लोक होते त्या लोकांना देखील तो अनुभव आला. बाहेर आल्याच्या नंतर अनेकांनी त्या ठिकाणी संताप व्यक्त केला. आणि मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. ज्या वेळेला आपण खूप मोठ्या भाविकतेने पांडुरंगाशी एकरूप होण्यासाठी आपण जेव्हा तिथे पोहोचतो त्यावेळेला पाठीत बसलेल्या धपाट्यामुळे जो संताप आपल्या मनामध्ये निर्माण होतो, जी चीड निर्माण होते आणि पांडुरंगाशी एकरूप होण्यापासून आपल्याला थांबवलं जातं, याविषयी आम्हाला आपल्या माध्यमातून या सरकारचं, या राज्यातील लोकांचं आणि विशेषतः देवस्थानाचं लक्ष वेधायचं आहे. ही खूप छोटी गोष्ट आहे असं वाटत असेल तरी देखील जी लोक त्या ठिकाणी जातात, जी लोक त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ह्या सगळ्या अनुभवाला ते सामोरे जातात परंतु ते आवाज उचलू शकत नाहीत, त्यांचा आवाज बनण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी आम्ही करतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की या माध्यमातून काहीतरी चर्चा घडून याच्यामध्ये सुधारणा करणं ही काळाची गरज आहे. आणि त्या ठिकाणी पोचणाऱ्या प्रत्येक भाविकाला अगदी हे पण मला मान्य आहे की गर्दी खूप होत असते, गर्दी झाल्यामुळे त्यांना बाजूला करणं, परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक देवस्थानं आहेत, देशामध्ये आहेत, अशा पद्धतीचा वाईट अनुभव मला वाटतं की क्वचितच एखाद्या देवस्थानामध्ये येत असेल. आणि एवढ्या मोठ्या देवस्थानामध्ये आपल्या महाराष्ट्राचं जे दैवत आहे, या जगाचा निर्माता आहे, त्याच्या दारात जर अशा पद्धतीचा अनुभव त्याच्या लेकरांना येत असेल तर याच्या इतकी दुर्दैवी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की यामध्ये सुधारणा घडवण्यासाठी सर्व स्तरावर, शासकीय स्तरापासून तर देवस्थानच्या स्तरावर प्रयत्न केले गेले पाहिजेत. अगदी भाविकांना देखील माझी विनंती आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर जास्त वेळ न रेंगाळता आपण पुढे गेलं पाहिजे, कारण मागे पण भाविक असतात. पण पाठीत मारणं, ओरबाडणं, चिमटे काढणं ह्या ज्या गोष्टी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने केल्या जातात, त्यांच्याकडून केल्या जातात, त्या गोष्टी मात्र निषेधार्ह आहेत. आणि मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या जे माध्यम आहेत त्या माध्यमातून या विषयाचा आवाज आपण बुलंद करावा आणि यामध्ये काहीतरी बदल घडण्यासाठी आपण देखील मोलाचं योगदान त्या ठिकाणी आपण द्यावं ही आपल्याला विनंती आहे.